आता आहे अमरावतीमध्ये आणि आम्ही चाललेलो आहे साप पकडायला. आम्हाला कॉल पडलाय. कुठे चाललोय रे आपण साप पकडायला? जुनी नवसारी. तर आम्ही आता कॉलवर चाललोय. तिथे गेल्यावर बघू आपण कोणता स्नेक आहे. चला तर हॅलो गाईज, आपण आता कॉलवर पोहोचलेलो आहे. आपल्यासोबत भरपूर सारे सर्पमित्र आहेत. मला ॲक्च्युली सर्वांचे नावं लक्षात नाही, पण माझ्या मागे जो चालतो आहे तो सत्यम आहे आणि पवन सर तर तुम्ही सगळ्यांना ओळखताच. परत माझा मित्र सौरभ, असे आम्ही भरपूर सगळेजण या कॉलवर आलेलो आहे. आता आपण या ठिकाणी बघूया काय आहे. या लोकांचं असं म्हणणं आहे की साप या भांड्यांच्या बॉक्सच्या खाली गेलेला आहे. तर आता एवढं सगळं बघून मला तर टेन्शनच आलं आहे. बट सापाला आतमध्ये जायला किंवा फिरायला घुमायला जागा जास्त नसल्यामुळे साप या ठिकाणी भेटण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण या ठिकाणी थांबून ते सगळा पसारा बाजूला घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला, लावा पटापटा लोक कामाला. आधी बघूया साप आपल्याला कुठे दिसतोय. तर टॉर्च लावून आम्ही चेक करतोय. तोच आम्हाला साप मस्त छानपैकी टम खाऊन बसलेला आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. तर आत्ता आपण या सापाला बाहेर कसं काढायचं ते बघूया. आधी खूप साधी सिंपल पद्धतीने दादाने त्याला डिवचून बाहेर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेजारीच खूप जोरजोरात कामं चालू असल्यामुळे त्या व्हायब्रेशनने तो साप बाहेर येण्याच्या ऐवजी अजून आता चालला होता. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. साप आपल्याला दिसलेला आहे. आता तो कुठेही गेला तरी आपण त्याला रेस्क्यू केल्याशिवाय सोडणार नाही, कारण त्याची सुरक्षा हीच महत्त्वाची आहे. आता आपण या सापाला ठिकाणी बघितलेलं आहे. मी काढते त्याला बाहेर. सापाला मी बाहेर घेते, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणसान सापाचं नाव काय आहे. हा तो साप आहे जो अतिशय चिडका आणि रागीट स्वभावाचा, जो 100% चावणार म्हणजे चावणारच असा हा डेंजरस विरोळा जातीचा साप आहे. ज्याला काही लोक पानदिवड असे म्हणतात, विरोळा म्हणतात, भरपूर सारे नावं आहे या सापाला. तर हा साप बघा किती डेंजरस आणि चिडका आहे. मला तर खूप भीती वाटते या सापाची, कारण या सापाचा चावा पण खूप डेंजरस आहे. आणि हे विरुळा भाऊ असे आहेत की खूप घाण स्मेल सोडतात. हाताचा खूप घाण वास येतो या सापाला रेस्क्यू केल्यानंतर. पण आपलं कामच ते आहे, तर ते आपल्याला करावं लागणार. आता आपण याला रेस्क्यू केले, लवकरच निसर्गामध्ये सोडून देखील देऊया.